ते या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मातब्बर मंडळीत मग रचनाच मी अशी केली आहे की राष्ट्रवादीच्या सना मलिक आणि शिवसेनेच्या अशी रचना यासाठी केलेली आहे की जरी तुमची अनेक ठिकाणी परस्पराच्या विरोधातली युती आणि आघाडी असली तर मला हे कळलेलं नाही सुषमाताई की काय चाललंय महाराष्ट्रात. असं आहे, मराठीत सुरुवात करायची सना मलिक आणि बुरख्यापासून. पण सांगा तुम्ही म्हणजे हे बुरखा काय आहे मुद्दा? बुरखा काय म्हणजे काय? इथे असं म्हणताय म्हणजे प्रश्न असा आहे की भाजपनं स्पष्टपणे सांगितलंय मुंबईचा महापौर हा बुरखाधारी होणार नाहीये. असं म्हणतात की तुम्ही सुद्धा जी निवडणूक लढत आहात ती थोडीशी भाजपला कुठेतरी मदत होईल अशा पद्धतीची रचना आहे. नाही बघा, या ताई, मुंबईचा महापौर मुंबईच्या जनता डिसाईड करणार. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे की बाबा तुम्ही कॅन्डिडेट म्हणून उभे राहू शकतात, तुम्ही वोट करणार आणि जनता डिसाईड करणार ना. कोणतेही पक्ष असं कसं बोलणार की बाबा हे महापौर होणार आणि हे महापौर होणार नाही. ठीक आहे, पोलरायझेशनचा तुमचा विषय वेगळा आहे, पण जे जमिनी तौरवर काम करताय लोक तिकडे, जे कॅन्डिडेट्स लोकांच्या सोबत, कारण आपण बघितलंय तर 9 वर्ष नंतर बीएमसीचा चुनाव होत आहे. 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, 5 वर्ष आम्हीच नगरसेवक आहे असं बोलणारे खूप लोक होते तिकडे. जेव्हा कोरोनाचा काळ आला त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडत ते मुंबईमध्ये फ्लडिंग होत आहे तेव्हा हे सगळे कॅन्डिडेट कुठे होतात? उद्धव ठाकरे घेतात सगळं कोरोनातल्या कामाचं सगळं. तर ठीक आहे, तर माझ्या स्वतःच्या मतदारसंघात इतकं पाणी भरताय तो घेणार ना शिवसेना क्रेडिट. त्यांना विचारा, शीतलताई बुरखाधारी चालेल ना मुंबईत महापौर? एक लक्षात घ्या की आता सनाताई जे काही बोलत होते ते आम्ही नक्की ऐकत होतो, परंतु शिवसेनेमधून मी तुम्हाला नक्की एवढं सांगू इच्छिते की मुंबईचा महापौर हा मराठी व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. आता मराठी कोण असणार आहे, मगाशी सनाताई जे बोलत होत्या की मराठी कोण असणार आहे याची जी व्याख्या आहे ही नक्की कोण बनवणार? जो मुंबईमध्ये मराठी बोलतो तो मराठी आहे. हा मराठी हिंदू आम्हाला मुंबईचा महापौर म्हणून बघायचा आहे, ही शिवसेनेची भूमिका आहे आणि ठाम भूमिका आहे. आधीच्या डिबेटमध्ये सांगितलं त्या खूप मराठीच आहेत, जन्मानी मुंबईकर आहे. अगदी अगदी आहेत ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. आमची भूमिका तुम्हाला सांगितली. सनाताई, मला वाटतं सनाताईंना महापौर बनायचं असेल नक्की विचार करू, पण आमची भूमिका ही आहे मुस्लिम असेल तरी सुद्धा मराठी हिंदू आमचा महापौर बनला पाहिजे, ही आमची पक्षाची भूमिका आहे. त्याचा अर्थ तुम्ही काय काढताय हा तुमचा प्रश्न आहे, परंतु घ्या ना फक्त इंटरफेअर करायचंय. मराठी हिंदू मुंबईचा महापौर बनणार असं तुमचं विजन आहे, ठीक आहे. पण एक नॉर्मल मराठी माणूस, एक नॉर्मल मुंबईकर, कोणतेही जातचा असू द्या, कोणतेही धर्माचा असू द्या, कोणतेही प्रांतचा असू द्या आणि कोणतेही भाषा वापरणार जे आहे ते बनू शकत आहे की नाही? संविधानाने नक्कीच त्यांना अधिकार दिलेला आहे. आपण संविधानाला पण पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगितली, पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगितलेली आहे. हाच तर प्लॅन काय माझं एक तुमच्या पक्षाची भूमिका जे आहे ते संविधानाच्या विरुद्ध आहे. फक्त माझं हे मित्र पक्ष बांधतायत. नाही, आम्ही मित्र पक्ष आहोत, नक्कीच आहोत. जरी आजच्या या इलेक्शन मध्ये आम्ही एकत्र लढत नसलो तरी आम्ही राज्यामध्ये नक्कीच एकत्र आहोत. एक लक्षात घ्या, शीतलताई एका वाक्यात सांगा की मराठी मुस्लिम मुंबईचा महापौर होऊ शकतो की नाही? होऊ शकतो, पण तुम्ही माझ्या पक्षाची भूमिका तुम्हाला सांगितली की मराठी हिंदू आम्हाला महापौर पाहिजे. सुषमाताई असं आहे की तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीचं लांगुल चांगुल केलं असं म्हणतात मुस्लिम धर्मियांचं, तुम्ही उमेदवाऱ्या दिल्या, छत्रपती संभाजीनगरचा संदर्भ इथे मुंबईमध्ये वापरला जातोय, नवमतदार शोधताय तुम्ही. तो एक मुळात मुंबई बीएमसीच्या नेमक्या गरजा काय आहेत इथल्या लोकांच्या, त्या गरजा किती प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत? 2017च्या इलेक्शनला भाजपने जाहीर केलेलं घोषणापत्र आणि आम्ही जाहीर केलेलं घोषणापत्र, त्याची पूर्तता किती झाली त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून? अजून काय करणं बाकी आहे? खरं तर हे मुद्दे चर्चेला, मराठी माणसाचा मुद्दा नाही ऐका ना, खरं तर हे मुद्दे चर्चेला यायला हवेत. आणि तुम्ही जे म्हणताय की जर असं असेल तर मग मराठी माणसाचा मुद्दा चर्चेला काय येतोय? तर इथं जेव्हा बीएमसीच्या गरजा काय तिथल्या लोकांच्या, तर ती सगळ्यात पहिली गरज
इथला मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही, ही पहिली गरज आहे. हा एक भाग. दुसरं असं की जेव्हा आपण म्हणतो की महापौर कोण व्हावा कोण व्हावा, मला वाटतं राहुल भैया एक बेसिक प्रश्न आपल्याकडनं राहून जातोय सगळ्यांकडनं. तो बेसिक प्रश्न हा आहे की महापौर शिंदेचा व्हावा की भाजपचा व्हावा, ह्याचं काही ठरलंय का गणित? कारण भाजपचा महापौर व्हावा, एका वाक्यात सांगा मतभेद काय? नाही नाही, मग भाजपचा प्रश्न त्यांच्याकडे महापौर सुद्धा व्हावा आहे. याच्यासाठी जर प्रश्न त्यांच्याकडे सुद्धा आहे. करत असेल. प्रश्न त्यांच्याकडे सुद्धा आहे. मनसेचा तुम्ही व्हावा शिवसेना- की सेनेचा व्हावा, नाही, तुम्ही- हेही त्यांनी सांगावं. एक जागा हेही वाटप- त्यांनी सांगावं. ठीक आहे, सांगते कारण ते. त्यांचे आधीचे जे महापौर आहेत त्यांची एकंदर ख्याती बघून असे महापौर पाहिजेत का हेही सांगावं. जे महापौर आहेत जे बॉडी बॅग्स मध्ये पैसे खातात, ज्यांच्यावर केसेस आहेत आणि जे मला वाटतं माझं अजून 420 ची पूर्ण केस झालं नाही. आहे, मला पूर्ण करायची 420 ची केस आहे, अशा महापौर त्यांच्या झाल्यात, असे महापौर पाहिजेत का जागा वाटपात हेही तुमचं समाधान सांगायचं. झालंय ना? जागा वाटपात तुमचं समाधान झालंय? नक्की 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 नक्की. बोला बोला पुढचा मुद्दा. मी असं म्हणत होते की भाजपचा महापौर होण्यासाठी जर शिंदेचे लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतील तर याच्यापेक्षा वाईट चित्र ते काय असू शकतं? ऐका ना, हं. वंदनीय बाळासाहेबांनी जे म्हटलं होतं की हिंदू हृदय कायम सम्राट. वंदनीय बीएमसी नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. आला मुद्दा ही. हिंदू हृदय सम्राट. चला हिंदू जे- हृदय सम्राट. ओके, चला चला. नाही, हिंदू हृदय सम्राट अच्छा बाळासाहेब हिंदू. ठाकरे. अच्छा, एकमेवाद्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वारंवार असं म्हटलं की बीएमसीवर शिवसेनेचा झेंडा फडकणार. म्हणजे काय? तर शिवसेनेचा महापौर बसणार. तर जर शिवसेनेचा महापौर बसणार आणि जर शिंदे सेनेचा जर असा आग्रह असेल की आम्हीच शिवसेना खरे, हे नाव आमचं मी पहिल्यांदा सांगते. शिंदे शिवसेना हे सेनेचा आमच्या जर पक्षाचं नाव आहे, त्यांच्या पक्षाचं नाव उभा मला आहे. वाटतं की मी शिवसेना बोलत उभा असताना आहे. मध्ये आमच्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि ती शिवसेना मी बोलत म्हणूनच असताना- याच्यावर जावं. त्यांना बोलू. नाही नाही, आम्ही ऐकणार नाही. शिवसेना म्हणूनच इथे बोललं गेलं पाहिजे. बोला बोला शिंदे शिंदे सेना हे सेनेचा- आमच्याकडे नाव नाहीये. शिंदे सेनेचा शिवसेना. महापौर जर शिवसेना बसत हेच असेल- नाव अधिकृत असलं पाहिजे. ते आपण मानतच नाही, नाही. त्या त्याचा बोलल्या काही म्हणून प्रश्नच नाही. हे नाव काही जरी म्हटलं तरी officially मानत declared असल्याचा आहे. काही विषय नाही त्यांच्या त्याच्याबद्दल. पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आहे. जी आमच्या पक्षाचं नाव मुंबईतली शिवसेना आहे. शिवसेनेची लिगसी आहे ती कुणाकडे जावी त्यासाठीची ही चाललेली लढाई आहे आणि तुम्हाला त्यांना जे शिंदे सेना वंदनीय म्हणूनच बाळासाहेबांना शिजवायचं आहे. हिंदू हृदय सम्राट न्यायालयाने म्हणायला सांगितल्यानंतर विसरतात. त्याचं कारण असं त्यांच्याकडे नक्कीच आहे लिगसी नाहीये. ती का शिंदे सेना आहे त्याचं- शिवसेना म्हणून आत्ता या बोललं घडीला जावं. तशी तर खूप कारण सांगू शकते. शिवसेना पण या म्हणून घडीला आपण- या एक याच्यावर महत्वाचं शिवसेना कारण म्हणून हे बोललं आहे गेलं पाहिजे. की शिवसेनेचा महापौर बसावा ही कायम इच्छा राहिली. आता तो महापौर बसवण्याऐवजी जर शिंदे सेना भाजपचा महापौर शिवसेना. बसवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर ती शिंदे सेनाचा आहे. हा एक भाग. दुसरं की मराठी कोण आहे जे आमच्या सनाजी म्हणाल्या ते. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला तरुण, मुंबईतला तरुण ड्रगच्या विळख्यात अडकला नाही पाहिजे यासाठी लढणारे नवाब मलिक हे आमच्यासाठी मराठी आहेत. पण त्या ड्रग्जच्या विषयावर त्या सगळ्या ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी नवाब मलिकांनाच डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करणारे फडणवीस आमच्यासाठी महाराष्ट्रद्रोही आहेत. पुढे बोला. याला तर याच्यावर फक्त एकच प्रश्न आहे. हं. दुबेजींना पण मी विचारलं होतं याच्या सेशनच्या आधी. या सेशनच्या आधी जे माझं सेशन होतं त्यामध्ये मी विचारलं होतं हं. मराठीच्या डेफिनेशन मध्ये जे त्यांनी उत्तर भारतीय मराठी खूप लोकांचा मेन्शन केलं होतं. पण मी फक्त एकच प्रश्न विचारलं होतं त्यांना की तुमच्या महापौर मुस्लिम महिला होऊ शकता काय, ते मला फक्त रिप्लाय द्या. सनाजी, मला खरंच आनंद आहे की मगाशी मला बोलावंसं सारखं वाटत होतं. मला राहून असं वाटत होतं साला अँकर पण जणू भाजपलाच लॉन्च करतायत की नाही, असं काय काही नाही. तुम्हाला असं खुला वाटायला लागलं platform दिलेला होतं. आहे. तर तुम्ही परत एकदा विचारलं म्हणून मी आभारी आहे तुमची. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवसेनेचा जो एकूण इतिहास आहे, मी शिंदे सेनेचा म्हणत नाही, मी शिवसेनेच्या इतिहासाबद्दल बोलते. तर शिवसेनेचा जो इतिहास आहे ना, तो इतिहास जितका धर्मवीर आनंद दिघेंचा शिवसेनेला अभिमान आहे तितकाच साबीरभाई शेख यांचा सुद्धा शिवसेनेला नाही, नाही, आता अभिमान stand आहे. घेतलं लेट मी जातं फिनिश. आणि त्यामुळे इथे आत्ता मुंबईला वाचवण्यासाठी लढतो
तो हिंदू आहे का, तो मुस्लिम आहे का, तो ख्रिश्चन आहे का, तो जैन आहे का, तो बौद्ध आहे का, तो शीख आहे का, तो पारसी आहे का, इट डझंट मॅटर. तो मराठी मनाचा, मराठी रक्ताचा, मराठी विचाराचा, मराठी अभिमानाचा, मराठी अस्मितेचा मान ठेवणारा आहे. तो मराठी आहे. आणि जो महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला जाताना बघ्याची भूमिका घेतो, तो इथला महाराष्ट्रद्रोही आहे. याला जोडून फक्त एकच वाक्य राहुल नाही, भैया पण तुमच्या की आधी मला काँग्रेसच्या नाही, पण ते प्रवक्त्यांना होऊ बोलू. एक शकतं की नाही मिनिट तुमच्या फक्त. नाही, एक माध्यमातून मिनिट ते थांबा. फार अरे मी clarify दिलं उत्तर पाहिजे. ताई एकच त्याचं, मिनिट. दिलं उत्तर फार मी. नाही, नाही, तुमची मराठी भूमिका कोण फार आहे क्रुशियल तुम्ही आहे. उल्लेख काय केला. मला असं वाटतं पर्सनली की 2006 साली महाराष्ट्राची जशी स्थिती होती त्या स्थितीमध्ये महाराष्ट्र आता उभा आहे. पॉलिटिकल कम्प्लीट रिअलाइनमेंट झाली. तुमचा नैसर्गिक मित्र जो होता वंचितला तुम्ही इथे बरोबर घेतले. 2006 साली ठाकरे बंधू एकत्रित होते, ते तिथेच येऊन उभा राहिले. पण त्यातनं अडचण काय झाली आहे की तुम्ही काँग्रेस जर यांच्याबरोबर राहिला असतात तर आत्ता जी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना अगदीच एकतर्फी वगैरे वाटतेय तशी काही ती निवडणूक झाली नसती. तुम्ही ती संधी गमावली आहे. तुम्ही उगीच त्यांचा हात सोडला. बहुतेक तुम्हाला असं वाटत होतं की तुमचा मतदार यांच्याकडे गेला, यांचा तुमच्याकडे येत नाहीये. सर्वप्रथम तर मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, म्हणजे आज जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, सर्वांना शुभेच्छा देते. एकच सांगते की है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. है अंधेरा बहुत, सूरज निकलना चाहिए. जैसे भी हो ये भाजप के झूठ से महाराष्ट्र मुक्त होना चाहिए. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. आणि राहिला प्रश्न तुमचं उत्तर द्यायचा, तर आम्ही कोणाची साथ सोडली नाही. जसं हे सांगतात त्याच पद्धतीने आम्ही सोबत आहोत. परंतु जो निर्णय जिल्हा लेवलवर कार्यकर्त्यांना आम्ही दिला होता की प्रत्येक कार्यकर्ता हा लढू शकला पाहिजे, प्रत्येकाला मैदानात उतरवलं पाहिजे, एकालाच पहिलवान करून होणार नाही, प्रत्येकाला त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरवलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम झाला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. हा वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाहीये. हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांचा होता आणि जिल्हा लेवलचा होता. म्हणून कोणाची साथ सोडण्याचा प्रश्नच नाही. आता प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चालला आहे. भाजप जे आता ताई म्हणत होत्या की शिंदे सेना म्हणू नका, सेना म्हणा. ताई मला एक विचारायचं आहे, कोण भाजप सरकार म्हणतो? मोदी सरकार. भाजपा शब्द विसरून जातात सगळेजण. मोदी सरकार, मोदी सरकार. मग आता शिंदे सेना म्हणावं. नाही, पण शीतलताईकडे त्यांची योजना आहे ना लाडक्या बहिणीची सांगण्यासारखी. ते लाडकी सांगतायत प्रत्येक अहो, मला तर सर्वांना विचारायचं आहे की कोणाच्या लाडक्या बहिणी आम्ही बघितल्या नाही का उघड्या डोळ्यांनी? लोकशाही संपली हो. आज मला सांगा, बीएमसीच्या मध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहे की ज्या लाडक्या बहिणीसाठी केल्याच जात नाही. फॉर एक्झाम्पल सांगा बरं. अहो, कितीतरी गोष्ट. आज मला सांगा, रस्त्यावर चला तुम्ही, दादर सारख्या ठिकाणी चला, गर्दीच्या ठिकाणी चला, ओ वॉशरूम नाही हो, साधे वॉशरूम नाही. महिला तडफडत असतात. आज तुम्हाला माहितीये किती जिनाईन प्रश्न आहे महिलांचे. आज अगदी तशा माझं- ताई माझं हेच म्हणणं आहे की 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते साध्या ह्या गोष्टी सुद्धा अहो देऊ ताई, शकणार हे नाही. कुठं विसरतात? म्हणूनच युतीमध्ये होता ना, सर्वांनी एकमेकाला सल्ला द्यायला पाहिजे होता ना, तेव्हा का केलं नाही? अहो, केला अहो, हो सल्ला पेन द्यायचा, पार्क परंतु आहे ऐकणारे महिलांसाठी. बहिरे होते. मला एकच म्हणून आम्हाला विचारायचं बाहेर पडून आहे, बोलावं लागलं. मला एकच ऐकणारे बहिरे होते. त्या जर म्हणून लाडक्या आम्हाला बाहेर बहिणी पडून आज असतील, बोलायला लागलेला आहे. मला एक तुम्ही हा प्रश्न बाजूच्या एक- विचारला तर जास्त चांगलं उत्तर मिळेल. बहिणी असतील, 1500चे 2100 करणार होतो. अहो उत्तर मला नका आपण करू. महानगरपालिकेवर बोलतो. नका. महानगरपालिकेवर बोलूया. महानगरपालिकेच्या ज्या खड्ड्यांबद्दल आपण बोलत होता, खड्डे- या प्रश्नांबद्दलचं उत्तर प्रश्नाबद्दलच- कुणाकडे मागितलं पण पाहिजे मला हे तुम्हा प्रश्न- प्रश्नाबद्दलच मी शिवसेना- बोलते की शिवसेना पॅन आणि पार्क सारखे सुषमाताईंना- ज्या सुषमाताईंना गोष्टी हे आहेत विचारायचं त्या आहे 100% बचत की खरी गटांना द्या लढाई जी ना. आता तिथं मुंबईत लाडक्या सुरू झालेली बहिणींना आहे, ती सक्षम मराठी करा. माणूस कुणाकडे? त्यांचे पण उमेदवार जर बारकाईने बघितले तर त्याच ठिकाणी दिसतात की जिथे शिवसेना तुमची उबाठा गट जिथे लढतोय. सो मराठी माणूस आहे कुठे तुमच्या म्हणण्यानुसार? सर भैया, जेव्हा उबाठा असा उल्लेख एक वेळ आपण पत्रकार आहात मी समजू शकते, परंतु ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेऊन आम्ही त्यांचे वारसदार आहोत वगैरे असं ओढून विचारांचे ताणून वारसदार. म्हणायचा प्रयत्न, विचारांचे पण नाही, कारण विचारांचे जर असते
तर गणेश नाईकांनी टांगापलटी घोडं फरार म्हणल्यावर आतापर्यंत ते घरात घुसले असते. बॅकसीट घेऊन बसले सगळेजण. याच्यातच किती विचारांचे वारसदार आहेत ते कळतं. त्यावर काही मला जायचं नाहीये. मुद्दा जे आपण जे म्हणत आहात की उबाठाचा विषय होता की जेव्हा तुम्ही उबाठा असा उल्लेख वारंवार शिंदे सेना करते त्यावेळेला ते त्यांना असं वाटतं की ते न्यायालयाने दिलेलं आहे ना. नाही हं. न्यायालयाने उबाठा नाही लिहिलं. न्यायालयाने उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलं. शॉर्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही बाठा 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 असं म्हणता त्यावेळेला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करता. एवढं साधं तारतम्य जरी असलं, बाळासाहेबांचा अवमान एवढं करण्याचं तारतम्य तुम्ही जर काहीही असलं, ठेवलेलं नाहीये. ज्या आता दुसरी बाळासाहेबांनी गोष्ट. सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जायच्या अगोदर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करीन, त्या पक्षाबरोबर तुम्ही जेव्हा गेलात तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा आता राहुल अपमान भैया, केलेला आहे. मी प्रश्न विचारतो तर मराठी माणूस आहे कुणीकडे, कारण त्याचीच लढाई नाही सध्या नाही, सुरू त्यांनी आहे. अजून मी- उत्तर मी दिलेलं जरा- नाहीये की देतील त्यांना मी महापौर जरा- हिंदू मराठी चालेल का, या सनाताईच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलेलं नाहीये. फक्त मी- गोल मी गोल आता फिरतायत. त्याच्यात उत्तर की अजून काँग्रेसच्या मिळालेलं सोबत- नाही, देऊ शकत काँग्रेसच्या नाही. सोबत जावं लागलं तर दुकान बंद करेल असं म्हणणारी माणसं. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, म्हणजे म्हात्रेजी असतील किंवा या आमच्या सनाताई असतील, ह्या सगळ्यांचा ह्यांचा प्रॉब्लेम असा होतो की हे मुंबईच्या बाहेर पडत नाहीत. मी चांदा टू बांदा रोज फील्डमध्ये काम करते. ह्यांना याची कल्पनाच नसते की धाराशिवच्या नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि शिंदे सेना एकत्र बसली. आता तेव्हा यांनी हिंदुत्व कुठं खुंटीला टांगलं होतं. होय. अहो, तेव्हा यांनाही वसई माहिती विरारला नसतं काय झालं, वसई काय नाही. विरारला सुद्धा हे दोन ऐकतच भाऊ नाही. म्हणजेच मनसे आणि उबाठा एकमेकांच्या विरोधात लढतायत. तिथे मराठी माणसं नाहीयेत का हो वसई विरारला? इथे सांगतायत मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र झालो, मग वसई विरारमध्ये का बरं तुम्ही विरोधात लढताय? याचंही उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. भाजप, काँग्रेस म्हणजे बरोबर गेली त्याच्याबद्दल- मराठी माणूस हा महत्वाचा नाहीये. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी ही गोष्ट बघा. महत्वाची आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येतील, गेल्या वेळेला मनसेचे 6 नगरसेवक कोणी पळवले हो? तेव्हा भाऊ नाही आठवला. पण त्याच्यात बरं, ते झालं ते बरं. झालं असं म्हणाले ते आता. नाही नाही, असं कसं झालं गेलं बंगेला मिळालं? मला तुम्ही दुसरी गोष्ट सांगा. ज्या वेळेला 6 जण वेगळी झाली तेव्हा ज्या पद्धतीने बोलत होते, एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसला बोलत होते. 20 वर्षापूर्वी जेव्हा राज ठाकरेजी बाहेर पडले तेव्हा मराठी माणूस कुठे गेला होता हो? तेव्हा मराठी माणसासाठी एकत्र यावंसं वाटलं नाही. 20 वर्षात एकदाही मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा पायाखालची वाळू सरकली, जेव्हा त्या दोघांनाही थोडक्यात ते कळलं असं की म्हणतात आपल्या की मुलांचं स्वार्थासाठी आता दोन्ही भविष्य ठाकरे हे बंधू मानायला एकत्रित पाहिजे, आला. तुमचा तेव्हा मुद्दा आला लक्षात. स्वार्थासाठी दोन्ही ठाकरे राहुल बंधू भैया. एकत्रित झाले. एकतर जेव्हा आपण यांची काँग्रेस सोबत युती सांगतो तेव्हा हे मनसेकडे सरकतात. आपण मनसेबद्दल हे दुसरीकडे सरकतात. हे कुठल्याच गोष्टीवर स्थिर राहत नाहीत, हा एक भाग. परंतु जेव्हा आता हे सांगत होते की मग तुम्ही 20 वर्ष काय केलं, 25 वर्ष काय केलं, अरे त्याच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने मिळालेल्या एबी फॉर्मवर स्वतः म्हात्रे नगरसेविका झाल्या ना. स्वतः म्हात्रे नगरसेविका झाल्यावर त्यांनी काय केलं बरं? अगदी अगदी आता अगदी निवडून आले ना अगदी तिथे. अगदी तुम्हाला हा? मी सांगते, मला मग अभिमान त्यांनी आहे. काय केलं? याचा अर्थ परंतु म्हणजे fail आहेत का? परंतु काय जेव्हा तरी आम्हाला बोलायचं, कळलं आपल्याला काय अर्थ की आहे तिथे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, बोलायला आम्हाला हिंमत होत नव्हती. अनेक वेळेला बोलायची इच्छा होती परंतु बोलू शकलो नाही. पण अरे वा. जेव्हा शिंदे साहेबांनी हा उठाव केला तेव्हा त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलेलो आहोत. कारण 25 वर्ष काय पद्धतीने मुंबई लुटली गेली आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. तुम्ही तेव्हा कदाचित धाराशिवला फिरत असाल म्हणून उठाव- तुम्हाला दिसलं नाही. उठाव जवळून. केल्यावर आम्ही पहिल्या बोलू 4 शकतो. दिवस का बरं सोबत आम्ही त्या नव्हतं? मुंबई उठाव महानगरपालिकेत केल्यावर हजर पहिल्या माझा 4 होतो. प्रश्न काय होता, त्यामुळे दोघींची तिथे काय होत चर्चा काय होतं सुरू हे आम्ही झालेली आहे नक्की सांगू शकतो. की मुंबईच्या प्रश्नावरती मुंबईतला मराठी मनुष्य कुणीकडे आहे, त्याला काय हवं आहे, त्याच्याबद्दल तुम्हा दोघी ते आपल्याला प्रश्न विचारला. सांगितलं पाहिजे. दोघी तो प्रश्न टाळला. मुंबई बीएमसी मध्ये 2017ला अर्थात ज्या 2017च्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये म्हात्रेंसकट सगळेच जण ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने एबी फॉर्मवर लढले होते आणि जे निवडून आले, पण आता 2026 ऐका ना, ची लढाई नाही वेगळी नाही, आहे. अरे मला पूर्णच करू दिलं जात नाही. आणि जी काही नगरसेवकांची संख्या सांगितली जाते की शिंदेकडे एवढे नगरसेवक, ठाकरेंकडे एवढे नगरसेवक, आता कॅल्क्युलेट करताना अरे ते शिंदेकडे दाखवले जाणारे सगळे नगरसेवक हे मूळ ठाकरेंना बघून का ज्यांना जावं मतदान मिळालं वाटत ते का त्यांना आहेत. शिंदे अरे साहेबांकडे पूर्ण जावंसं करू द्या. वाटायला लागलं याचंही उत्तर द्या. अरे पूर्ण तर तुमचे करू द्या जेव्हा मला. 60च्या वरती तुमचे जवळजवळ 39 नगरसेवक हे तुमचे तिकडनं सोडून जेव्हा शिंदे साहेबांबरोबर उभे राहतात, का उभं राहायला लागतं? कधीतरी त्याचा विचार करणार आहात की नाही? कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात अरे की मग नाही? मला की पूर्ण का तर अशा करू द्या. गोष्टी होत आहेत?
पूर्ण तर करू द्या. नाही, बोला ना, आपण चर्चा करतोय, जरूर बोला. आता पूर्ण करताना हे लक्षात आलं पाहिजे की ते का गेले, त्याच्यात किती खोक्यांचा झाला, त्याच्यावर खूप खोके, बोलता येऊ काही शकतं. खोक्यांबद्दल पण तर बोलूच नका. जो मूळ मुद्दा आहे, काही जो या खोक्यां- चर्चेत नाही, आला नाही, मला पाहिजे, जो अत्यंत खोक्यांबद्दल नक्की गंभीर आहे. बोलायचं मूळ मुद्दा असा आहे की दोन 2017 ठाकरे ला- बंधू स्वार्थासाठी एकत्रित आले मी तेच असा सांगते. सत्ताधारी आणि घटक स्वतःच्या पक्ष- मुलांच्या भविष्यासाठी. 2017ला मुंबई महानगरपालिकेच्या साठी शिवसेनेने जो अजेंडा जाहीर केला होता तो 90 ते 95% आम्ही पूर्णत्वाला नेला. अतिशय आम्ही खोटं असं आहे म्हटलं- आणि हे मी सिद्ध ती करू यादी शकते. देतील मी- ना आता मी उद्धव यादी ठाकरेंच्या सांगते. प्रेस नाही चला. उद्धव मी यादी ठाकरेंच्या सांगते. प्रेस यादी द्या. कॉन्फरन्सेसमध्ये मी यादी आता सांगते. भाजप ज्या ज्या रेटून विकासाच्या बोलतायत. प्रारूपाबद्दल बोलते खोटं ते आम्ही बोलतायत, सुरू केलं होतं असं रेटून म्हणतात ते. अरे ऐकून तर विचारा घ्या ना. सना मलिकांना ऐकून कुठली घे, कामं सुरू चुकीच्या केली गोष्टी होती? ऐकणारच अरे नाही. ऐकून तर घ्या. चुकीच्या गोष्टी ऐकून ऐकायची घेणारच सुद्धा नाही. मानसिकता ठेवायची बोलू नाही, नाही असं शकत गोंगाट त्या केल्यावर दोघी कसं त्या व्हायचं? दोघी सना मलिकांना बोलूच नाही देत त्या गोंगाटच करताय तुम्ही म्हटल्यावर 2017ला आम्ही असं सांगितलं हम इधर होतं मुंबई में की महिला की 500 चर्चा करने स्क्वेअर आए हैं. नाही फुटापर्यंतच्या आप घराला तुम्ही महिलांची चर्चा करत असताना एक 500 चर्चा अशी पण आहे 500 की स्क्वेअर तुम्ही फूट. सुद्धा नाही हाही प्रश्न त्यांनी खरं डक केलाय तो हा. राहिलाय मग 500 तुम्ही जे आहात ते ह्यांना फायदेशीर व्हावं म्हणूनच निवडणूक लढताय असं नाही, म्हणतात तुम्हाला असं वाटतंय आता मुंबईमध्ये जेव्हा निवडणूकच्या ते लागलं होतं इलेक्शनचा आचारसंहिता लागला होता तेव्हापासून मी अधिवेशनात होतो तिकडे अमित साटमजीने एक स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर 2 दिवस फक्त हेच चाललं की नवाब मलिक मुंबईचा तुमचे दाऊद प्रमुख बरोबरचे प्रमुख संबंध- नाही प्रमुख असणार तर एनसीपीच्या सोबत आम्ही महायुतीला घेणार नाही. तर आता मुंबईमध्ये नवाब मलिक आणि माझी काय ताकद आहे आम्ही दाखवणार आहे पुढे. आणि जे मुंबईमध्ये तुम्ही असं बोलताय की महायुतीचा फायदा, पण जे लोकांनी ठरवलंय बाबा हे जे आमचे समाजचे मत आहे यांचं आहे तर आम्ही पण दाखवणार बाबा आम्ही खरी लढाई लढतोय. 1 वर्षापासून जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही माझ्या समाजावर काही अत्याचार काही विषय आला तर कोण पुढे आला? सना मलिक, नवाब मलिक पुढे आले. त्याचा दाऊदचा मुद्दा जो नाही, भाजप आणते दाऊदचा जो मुद्दा आहे ते जे करताय जोपर्यंत आमच्यावर आरोप होत आहे ठीक आहे, आरोप सिद्ध नाही होत आहे तोपर्यंत तुम्ही आरोपी कशा घोषित करणार? आणि जेव्हा जेव्हा निवडणूक येत आहे काय स्ट्रॅटेजी मला असं वाटतं की 2017च्या जाहीरनाम्यात आम्ही काय केलं आणि आमच्या कामाच्या संबंधाने बोलताना त्याला रितसर बगल दिली जाते ते सांगितलं पाहिजे. 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ती करापासून इंटरफेअर करणार तुम्हाला मी त्यांना इथे. सूट. तुम्ही फक्त मुंबईला फ्लड फ्री असं करणार होतं ते झालं आहे की नाही ते स्पष्टपणे सांगा. अहो, एक कारण STP मी प्लांट बांधू शकलेले हा. नाहीये. तेही नाही, झाले. किती वर्षापासून मुंबईला फ्लड फ्री एक करणार होते. STP बांधू शकलेले नाहीये 25 वर्षात. ह्या काय तुम्ही बाता पण मारताय? सहभागी होते ताई काय अहो, बोलताय? काय करणार? आमचा तोंड दाबून आता बुक्क्याचा झालं? मार होता. आता झालं, तोंड दाबून बोलू? बुक्क्याचा मार होता. मी स्पष्ट असं नाही बोलते. तर तेव्हाच तुम्हाला सोडायला होतं ना अहो, आता काय सोडलं? सोडायची अनेक वेळेला इच्छा झाली अहो, होती. युती तोंड होते दाबून हो बुक्क्याचा तुम्ही. मार काय असतो? जर 25 वर्षापासून एक काहीच झालं नाही 25 तर शीतल वर्षामध्ये म्हात्रे त्या पक्षासोबत आत्ताचा का जो- राहिल्या? आत्ताचा जो मग याचा जाहीरनामा अर्थ आहे, शीतल म्हात्रेंना मुंबईची आत्ताचा चिंता जो जाहीरनामा चिंता आहे, होती असा त्याचा अर्थ होतोय. आत्ताचा जो जाहीरनामा आहे 25 वर्षापासून जर काही केलं नाही शिवसेनेने तर काय या राहिलं जाहीरनाम्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची ही कुठेही निवडणूक कुठेही किती बाळासाहेबांना द्वेषाने लढली जातेय. साधं हिंदू हृदय या दोन सम्राट म्हणून प्रवक्त्या बोललेलं गेलं नाहीये. एकमेकांच्या मुद्द्यांना एवढं वंदनीय counter बाळासाहेब करतात म्हणून की बोललं दोघी गेलेलं एकमेकांना आहे. बोलू काय देत म्हणणं नाहीत. याच्यावर मी खरं तुमचं? तर तुम्हाला काँग्रेसवाल्यांना हे विचारणार होतो की ही लढत पूर्ण झाल्यानंतर जी एक टॅसिट अंडरस्टँडिंगची चर्चा आहे की काँग्रेस पण यांना पूरक अशा पद्धतीचं राजकारण मुंबईत खेळतेय, गरज पडली तर पुन्हा कदाचित त्यांच्याबरोबर तुमच्या मदतीचे हात पुढे जाणारच आहेत काँग्रेसचे. हो, आम्ही वर युतीत आहोत ना हा. कुठं नाही म्हणता आम्ही तुम्हाला फक्त जे आता सांगतो- आत्तापुरतं ती लढत आहे. आम्ही आता तुम्हाला राज ठाकरे सांगताय आल्यामुळे की त्यांची आम्ही अडचण हा, राज म्हणून ठाकरे- ते नाहीये. आम्ही कार्यकर्त्यांचा विचार घेणारे लोक आहोत. ताईंचा सुद्धा उत्तर आम्ही देऊ शकतो. तुम्ही जर म्हटलं मराठी माणसाचं त्याचे उत्तर आमच्याकडे आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस कार्यकर्त्याच्या भावना जपलेल्या आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला. आम्ही युतीमध्ये वर आहोत कुठं नाही म्हणतोय आम्ही, पण यांच्यासारखं नाही. आता बघा अमरनाथमध्ये बघा किती ठिकाणी आम्ही उदाहरणं देऊ शकतो. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अशा काय चाललंय? काय चाललंय? तुम्हीच केलं होतं. अमरनाथमध्ये का? अमरनाथमध्ये अमरनाथमध्ये काँग्रेसच्या तुम्ही समर्थन दिलं होतं. सुरुवात नाही, नाही.
तुम्ही अंबरनाथमध्ये समर्थन दिलं, नंतर काँग्रेसला social आपल्या media आणि नगरसेवकावर समर्थन कारवाई नाही, करावी आम्ही लागली. समर्थन दिलं नाही. आम्ही तर पक्षातून काढून टाकलं. अंबरनाथमध्ये अहो, अंबरनाथमध्ये आम्ही समर्थन समर्थन तुमच्या दिलंच लोकांनी नाही. तुमचे कार्यकर्ता तुमच्या पक्षांनी दिलं होतं. आम्ही असं नाही. बोलू नका यांना. तुम्ही नाही, स्वतः नाही, सुरुवात आम्ही केली दिलं नाही. होती. अहो साधं उदाहरण नाही, आहे तुम्ही शिंदे स्वतः सुरुवात केली होती. शिंदे आता साहेबांना नाही, खाली जेव्हा इतका पाडण्यासाठी मोठा भूमिका विवाद चालू चालू झाला तुम्ही social कशाला media बाजू आणि घेता? newsवर, आम्हाला तेव्हा सगळं तुम्ही कळतंय. नाही, तुम्ही तेव्हा अहो, तुम्ही देवेंद्र back झाला. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांचे ताई, तुम्ही एक शिंदे साहेबांचे लोक काँग्रेसनी जास्त एक होते स्पष्ट- आमच्या नाही, लोकांना पळून काँग्रेसने एक नेलं स्पष्ट आम्ही view तरी दिली आहे निकषित केलं की तुम्ही आमचा निकषित दरवाजा सुद्धा open केलं आहे, नाही आमचं दार open तुम्ही आहे. करू शकत आणि नाही तुम्ही कारण कधीही या सत्तेसाठी कुठल्याही आणि हक्क करा, स्टेजला मला जायला चालेल. तुम्ही लोक मला वाटतं तयार या आहे मुद्द्यात वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. वेळेची मर्यादा मला असं आहे वाटतं पण की जर आपण असं किती म्हणायला त्वेषाने ह्या प्रवक्त्यांनी आपापले मुद्दे मांडले ते तुम्ही बघितले असेल. कारण मुंबईची निवडणूक ही अत्यंत चुरशीची असेल आणि ठाकरे बंधूंच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं फार महत्वाची असेल. थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल. आभारी आहे. आणि अशा पद्धतीने शेवटपर्यंत मुंबईसाठी काय करणार आहात याचं उत्तर तुमचा वचननामा महाराष्ट्रासमोर मांडलाय नाही, ना आम्ही तुम्ही. वचननामा सांगायचा वारंवार प्रयत्न केला मात्र मी तो तेच म्हणत वचनभंग होते नामा की ठरवून असल्यामुळे आम्ही ठरवून तो ठरवून ऐकणारच ठरवून नाही, त्या बाई विषयाला जाऊन ऐकणार डायव्हर्ट नाही. करण्याचा खूप प्रयत्न आभारी करा. आहे. Thank you आणि so जो much, मूळ सुषमा विषय ताई. आहे तो तसाच राहून गेला थँक्यू थँक्यू.